याचा विचार मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या माध्यमाने होते. म्हणून विभिन्नता आहे. एकाला एक देव आवडतो, एकाला दुसरा देव आवडतो. एक रामभक्त आहे, शिवभक्त आहे, कृष्ण भक्त आहे, एक जगन्नाथ भक्त आहे. नाही, एकाचा गोंडाचा देव आहे, एकाचा कोलामाचा देव आहे, एखादा बंजाराचा देव आहे, एकाचा हिंदूचा देव आहे, एखादा मुस्लिमाचा देव आहे. हे जे मतमतांतर शोधण्याचं काम आपलं चित्त चतुष्टय करते. आपल्या मनाला ती गोष्ट पटत नाही, म्हणून आपण ती स्वीकारत नाही. गजाननच्या मनाला ती गोष्ट पटते म्हणून गजानन स्वीकारते. हे अंतरप्रत्यक्ष ज्ञान, याच्यामध्ये अंतर राहते. स्वयंप्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात? गजानन असो, विष्णू असो की मी असो, ज्या जीवाजवळ विवेक जागा झाला त्या विवेकाच्या माध्यमाने झालेल्या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमाने बहिर्प्रत्यक्ष ज्ञान, वस्तू प्राणी पदार्थाचं ज्ञान, आणि त्या वस्तू प्राणी पदार्थांच्या वस्तुज्ञानी पदार्थांच्या झालेल्या ज्ञानांचं मूल्यमापन करणं साठी जो विवेक वापरला जातो, छानबीन वापरली जाते, तो विवेक ज्याच्या ज्याच्या जवळ आहे त्यांना त्यांना जगातले सगळे देव सारखेच वाटतात. हिंदू लोकांना मुस्लिमाचा देव का आवडत नाही, मुस्लिमांना हिंदूचा देव का आवडत नाही, बौद्धांना जैनाचा देव का आवडत नाही. याचं कारण का? मतमतांतर. नका शोधू मतांतरे, मतांतरे नका शोधू मतांतरे, मतांतरे नका शोधू मतांतरे, मतांतरे नका शोधू मतांतरे. वापरत नाही, छानबीन करत नाही, बुद्धीला कधी कस लावत नाही, इथपर्यंत तुम्हाला ते उमजणार नाही. नुमगे खरे बुडाल हो, नुमगे खरे नुमगे खरे बुडाल हो, नका शोध मतांतरे, मतांतरे नका शोध मतांतरे, मतांतरे नका शोध मतांतरे, नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल हो. संत लिहितात की ज्ञानेंद्रियांच्या माध्यमाने होणारं बहिर्प्रत्यक्ष ज्ञान, मनबुद्धी चित्त अहंकाराच्या माध्यमाने होणारं अंतरप्रत्यक्ष ज्ञान. अंतरप्रत्यक्ष ज्ञानाचा अर्थ काय आहे? माझ्या मनाला ते पटते काय, झालेलं ज्ञान माझं मन स्वीकारते काय, हे अंतरप्रत्यक्ष ज्ञान झालं. आणि ज्यांच्याजवळ विवेक आहे, छानबीन आहे, तो विवेकी मनुष्य कोणत्याही जातीच्या धर्माचा पंथांचा मनुष्य असो, गोंडाच्या गावात गेला तर गोंडाच्या गावामध्ये गोंडाचा देव उभा केला, कोलामाच्या गावामध्ये कोलामाचा देव उभा केला, हिंदू लोकांनी हिंदूचा देव उभा केला, तर विवेकी माणसाला सगळे देव प्रियच वाटत असतात. कारण देव आहे ते लक्षात घ्या. देव म्हणजे तरी काय आहे. म्हणून मी म्हटलं त्यांना, बाबाजी हृदयातला देव शोधू कसा? तर तुझा विवेक असेल तसा. मी म्हटलं बाबाजी मज्जो तू विवेक नाही म्हणे. विवेक नंतर बाबाजी गुपचूप बसा म्हणजे का? विवेक नाही तर गुपचूप बसा. कारण देव शोधणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. तुम्ही सज्जन आहात, जगामध्ये देव आहे लक्षात घ्या, पण कुठे आहे? जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. आणि पुढे काय?
म्हणून ज्ञानेश्वरीन अनेक संतांचा पुरावा आहे. देव नाही असा प्रचार कोणी करू नये. देव आहे ऐशी वदवावी वाणी, 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 देव आहे ऐशी वदवावी वाणी. नाही ऐसा मनी अनुभवावा, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव आहे, देव आहे ऐशी वदवावी वाणी. संतांची सूचना आहे, भानगडी लावू नका. कारण जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद हा जगी तैसाची ठेला. वाद मिटत नाही, कुठे वाद संवाद तेथे करावा, मनी अहंकार तोही दवडावा. सज्जनांनी ज्ञान यासाठी आणलं कामी पाहिजे. ज्ञानाने काय होते? वाद वाढते की मिटते? ज्ञान कोणतं काम करते? वाद मिटवण्याचं काम करते. लक्षात घ्या. तुटल्या फुटल्या लोकांना जोडण्याचं काम ज्ञान करते. बाबाजी, ज्ञानाचा अभ्यास करताना, ज्ञान ऐकताना, ज्ञान वाचताना खबरदारी घेतली पाहिजे आपल्यासारख्या सज्जनांनी की माझ्या बोलण्यानी, माझ्या वागण्यानी आमच्या गावचे, आमच्या वार्डातले, आमच्या इटारचे लोक तुटले नाही पाहिजे. ज्ञान कशासाठी वापरतो म्हणता तुम्ही? म्हणून आज कबीर साहेब आपल्याला संकेत देत आहे. महत्त्वाचा विषय आजचा, अवधू ऐसा ज्ञान विचार. अवधू, अवधूचा अर्थ काय? हे सज्जना, त्यागी माणसाला अवधू म्हटलाय. जिज्ञासू, उपासक, सज्जन, भक्त, जे त्यागी आहे, विरक्त आहे, ज्यांना आपलं हित करायचं आहे, ज्यांना आपलं गाव सांभाळायचं, आपलं कुटुंब सांभाळायचं आहे, आपले देवदेवळं सांभाळायचं, पवित्र ठेवायचे आहे, आपल्या समाजाची धारणा पवित्र ठेवायची आहे, एकमेकाशी हसत बोलायचं आहे, एकमेकाशी जगायचं आहे, एकमेकासाठी संबंध ठेवायचे आहे, एकमेकासाठी व्यवहार ठेवायचे आहे आपल्याला. अशा ज्या हितकारी सज्जन पुरुष आणि स्त्रियांना, बंधू भगिनींना जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अवधू, यांना अवधू म्हटलं आहे. ज्यांना वाटते आपल्या घरामध्ये वाद होऊ नये, समाजात होऊ नये, दिसणाऱ्या प्रत्येक माणसाशी मला हसता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, प्रत्येक माणसाशी माझे संबंध जोडले पाहिजे प्रेमांचे, प्रत्येक माणसाशी मी संबंधित व्यवहार केला पाहिजे, अशी उच्च दर्जाची भावना ज्याच्या मनामध्ये आहे, त्यागी विरक्त सज्जन ज्ञानी पुरुष यांना अवधू म्हटलं. अवधू हे सज्जन हो, ऐसा ज्ञान विचार. ज्ञानाचा विचार काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचे 3 प्रकार तुम्ही ऐकलेच. कोणते? एक आहे अर्जित ज्ञान, दुसरा आहे प्राप्त ज्ञान, तिसरा आहे अनुभूत ज्ञान. 3 प्रकारचं ज्ञान आहे. अर्जित ज्ञान कशाला म्हणावं? तुम्ही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन जाता, आमच्या बोपटे सरांच्या, सर
आहेत का हो? माझ्या मुलाचं नाव दाखल केला, अर्ज देता की नाही तुम्ही? देतो ना बाबा. बँकेमध्ये खातं करायचं आहे, काय करतो? अर्ज देतो की नाही आपण? काही योजना सरकार राबवत आहे, आपला त्या योजनेचा लाभ घ्यायचा, काही अर्ज देतो की नाही आपण? देतो ना. त्याचं नाव अर्जित ज्ञान. म्हणजे विनवणी करून आपण अर्ज करतो की मला ती वस्तू मिळाली पाहिजे, म्हणून आपण पुस्तक वाचतो, ग्रंथ वाचतो, पाठ करतो, भजन शिकतो, कला शिकतो. हे अर्जित ज्ञान आहे. विनवणी करतो मला ज्ञान प्राप्त. आता इथं आले कीर्तनात, अर्जित ज्ञान आली इथं. काय कीर्तन ऐकण्यासाठी जातो, मला काहीतरी मिळवायचं आहे, शाळेत नाव दाखल करायचं आहे, अर्ज दिला, हे अर्जित ज्ञान झालं. त्या अर्जित ज्ञानासाठी काय अर्ज द्यावं लागते, पुस्तक वाचावं लागते, कथा कीर्तन ऐकावं लागते, नाही? आता ते अर्जित ज्ञान म्हणजे अर्ज दिल्यानंतर, आमच्या सराकडे अर्ज दिल्यानंतर तो अर्ज स्वीकारला त्यांनी आणि आपल्या रजिस्टरवर आपल्या मुलाचं नाव दाखल केलं, रजिस्टर नाव नोंद केली, ते झालं, त्याला त्या वर्गामध्ये प्रवेश मिळाला. हे झालं प्राप्त ज्ञान. म्हणजे अर्जित ज्ञान. माझ्याकडे तुम्ही आता पंचीकरणाचं उपदेशाला बसायला आले, नारळ पान घेऊ, उपदेशाचे काही विधी आहे, नियम आहे, त्या नियम मर्यादेचं पालन केलं. बाबाजी आम्हाला उपदेशाला बसायचं आहे की, मग नाव द्या लिस्टमध्ये, रांगेत बसा, आमच्या पद्धतीप्रमाणे पूजा करा, नारळ पान हातात द्या, हे अर्जित ज्ञान होय. नियम पहा, आमचे 2 शब्द तुम्ही ऐका, हे अर्जित ज्ञान होय. मग ते ज्ञान तुम्ही स्वीकारलं, ते झालं प्राप्त ज्ञान. शाळेमध्ये प्रवेश दिला, बाबा उद्यापासून तू शाळेमध्ये येत जा. शाळेमध्ये शिकायला लागला, तो शिकायला लागला म्हणजे काय? प्राप्त करून राहिला ज्ञान, गुरुजीजवळचं ज्ञान प्राप्त करून राहिला. तुम्ही ग्रंथ वाचता, भजन म्हणता, आरती म्हणता, तुम्ही काही प्राप्त करून राहिले त्याच्यात. आता गुरुजींनी नाव दाखल केलं, शाळेमध्ये यायला सांगितलं, गुरुजी शिकवत आहे, मुलगा शिकत आहे. अशा वेळेस त्या मुलांनी समजा एखादा उपद्रव त्या शाळेमध्ये केला, कोणता? आणला गांजा विकासाठी, नाही? आणले चहाचे कप घेऊन, गुरुजी शाळेमध्ये ठेवल का ते? कारण तो प्राप्त नाही ना शिकण्यासाठी. अर्जित ज्ञान, प्राप्त ज्ञान. त्या प्रकारे आपण नाना प्रकारच्या संतांचं कथा कीर्तन ऐकतो, नाना संतांचे ग्रंथ ऐकतो, पेपरामध्ये एखादा चांगला सुविचार गेला आला तर आपण वाचून घेतो. ज्ञानाची व्याख्या एकदम सीमित नका ठेवला राजे, विस्तार करा ज्ञानाचा, विचाराचा. एका संप्रदायापुरता, एखाद्या धर्मापुरता, एका जातीपुरता, एखाद्या गावापुरता सीमित जर त्याची व्याख्या ठेवत असाल मित्र हो, त्याच्यात त्याला रस घेता येणार नाही. संत लिहितात, तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस, 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 तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस. प्राप्त होई रस भाविकांना, प्राप्त होई रस भाविकांना, तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस, तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस, तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस, तत्वज्ञानावरी भक्ती ही सुरस. काही तात्विकता घ्या, विस्तार करा ज्ञानांच्या विचारांचा. ज्ञान त्यासाठी आहे की गोंधळलेले मन आहे ते एकवट आणण्यासाठी ज्ञान आहे, मन फुटलेले आहे ते जोडण्यासाठी ज्ञान आहे. मित्र हो, गटागटामध्ये, जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, नासमजीमध्ये दूर दूर माणूस जाण्यासाठी ज्ञान नाही आहे. म्हणून अवधू ऐसा ज्ञान विचार. हे सज्जन हो, ज्ञानाचा विचार असा आहे की अर्जित ज्ञान म्हणजे ग्रंथ वाचा कोणाही संतांचे, कोणाही संतांच्या उत्सवामध्ये जा, कोणाही मंदिरामध्ये जा, मस्जिदीमध्ये जा, तिथून तात्विकता काही घ्या. आपणाला घेण्यासाठी मंदिर आहे, आपणाला घेण्यासाठी शाळा आहे,
आपल्याला घेण्यासाठी कथाकीर्तन आहे, आपल्याला घेण्यासाठी उपदेश आहे. कारण या नरद्यामध्ये प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे. सांगोनिया गेले संत मुनी जन, 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 सांगोनिया गेले संत मुनी जन. करावे कल्याण आना, आना, करावे कल्याण येथे वेगी, करावे कल्याण येथे वेगी, करावे कल्याण येथे वेगी, येथे वेगी येथे वेगी, करावे कल्याण, कल्याण येथे वेगी, येथे वेगी, येथे वेगी, येथे वेगी, सांगोनिया गेले संत मुनी जन, सांगोनिया गेले संत मुनी जन, सांगोनिया गेले संत मुनी जन. सगळ्या संतांनी आपल्या बुद्धीचा थोडा विस्तार करा. सगळ्या संतांनी, सगळ्या जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या सगळ्या संतांनी हेच कथन केलं. सांगुनिया गेले संत मुनी जन, करावे कल्याण येथे वेगी. येथे म्हणजे का चोपन नावाच्या गावाला का नाही? आता आम्ही थोडा वेळच राहणार आहोत चोपनच्या गावाला, परंतु आमच्याजवळ जो हा देह आहे, हा देह 24 तास माझ्याजवळ राहणार आहे. माझा देह आहे. देह हे साधन, ज्ञान हीच कला, स्वस्वरूपी रमला स्वरूप स्थिती. देह हे साधन आहे. हे साधन माझ्यापासून एक क्षणसुद्धा दूर होत नाही, कारण ते साधन मी माझ्या कल्याणासाठी, माझ्या हितासाठी. कल्याण हिताचा अर्थ काय आहे? कल्याण हिताचा अर्थच आहे मला सदा सर्व काळ प्रत्येक क्षणाला हसता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे, स्थिर राहता आलं पाहिजे, समाधानी राहता आलं पाहिजे. कधी माझ्या मनामध्ये संताप येता कामा नये, मनस्ताप येता कामा नये, पश्चाताप येता कामा नये, वैर द्वेष येता कामा नये. यासाठी नरद्याचं साधन आहे. या साधनांनी वैर द्वेषांची जर प्राप्ती झाली मित्र हो, तर या साधनाचा दुरुपयोग झाला असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून अवधू ऐसा ज्ञान विचार, अर्जित ज्ञान प्रत्येकाने आपल्या चित्तामध्ये अर्ज करा, विनवणी करा. बाबाजी, मला संतांच्या साहित्याचं ज्ञान झालं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये स्थिर शांत राहता येईल, समाधानी राहता येईल. प्राप्त परिस्थिती कशीही येऊ, येणाऱ्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला शांत राहता आलं पाहिजे, समाधान येऊन जगता आलं पाहिजे. याची माहिती मला मिळावी, याचं मला ज्ञान व्हावं, म्हणून आपल्या चित्तामध्ये नेहमी अर्ज करत राहा. सद्गुरुनाथा, मला ज्ञान द्या, मला ज्ञान झालं पाहिजे. अर्जित ज्ञान, हे अर्जित ज्ञान जर असेल, ज्याच्या चित्तामध्ये अर्जित ज्ञान असेल, कळवळ असेल, मला ज्ञान झालं पाहिजे, त्यालाच फक्त बोध होतो. लक्षात घ्या. त्यासाठी काय करावं लागते? जीवन घडवावं लागते. जीवन जगणं हा सगळ्या प्राण्यांचा धर्म आहे. जगता कुणाला येते, पण जीवन घडवावं लागते. जीवन घडवण्यासाठी
उचित जीवननिर्वाहाची व्यवस्था करावी लागते. तुम्हाला कोणता देव आणून देणार आहे उचित जीवननिर्वाहासाठी? माझ्या खिशामध्ये डायरी कोण आणून देणार आहे? डायरीमध्ये शब्द कोण लिहून देणार आहे? उचित जीवननिर्वाहासाठी जी सुविधा लागते त्या सुविधा प्राप्त करण्यासाठी श्रमाने पैसा मिळवा. लक्षात घ्या, उचित जीवननिर्वाहाच्या सुविधा प्राप्तीसाठी श्रमाने पैसा मिळवला पाहिजे. सरकारला मागू नका, देवाला मागू नका, कुणाचे घेऊन बुडवू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुटू नका. कुणाला लुटतो म्हणता? जिथं देखो तिथं प्राण हमारो. कोणती साखी आहे? कोणती आहे? हा आहे ना, कोणती आहे? किती नंबरची आहे? गेला का नंबर? बेबाबाई 341 आहे ना. हाय बिगरायल बिगरो नाही बिगारो, घाव काही पर घालो, जिथं देखो तिथं प्राण हमारो. कुणावर तुम्ही कुणाला लुटतो म्हणता, कुणाला फसवतो म्हणता? अरे तुमच्याच आई बहिणी आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या आई बहिणीमध्ये आणि या आई बहिणीमध्ये काय फरक आहे? कोणता फरक आहे? का माझी दृष्टी वाकडी इकडे व्हावी? माझ्या दृष्टीमध्ये भेद का व्हावा? माझ्या आईनी बहिणीमध्ये आणि या माऊ काय फरक आहे? माझ्या भाऊ भावंडामध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक आहे? कशी दृष्टीमध्ये साधी समता येत नाही आपल्या दृष्टीमध्ये. सरळ वीज भरू नये मित्र हो, आणि ज्ञान प्राप्त झालं पाहिजे म्हणता कसं आहे? नाही. सदाचारानी जीवन घडते, ज्ञानानी दुःख हरण होते. ज्ञानानी दुःख हरण होते, ज्ञानानी दुःख हरण होते. सदाचारानी जीवन घडते, सदाचारानी जीवन घडते. ज्ञानानी दुःख हरण होते, ज्ञानानी दुःख हरण होते. दिनचर्या जो ठेवी शुद्ध, स्वाध्यायाने नित्य शुद्ध बुद्ध. दिनचर्या जो ठेवी शुद्ध, स्वाध्यायाने नित्य शुद्ध बुद्ध. तयानीस होतो ज्ञान बोध, तयासीच होतो ज्ञान बोध. सत्संगती जीव हा करते, सत्संगती जीव हा करते. सदाचाराने जीवन घडते, सदाचाराने जीवन घडते. ज्ञानानी दुःख हरण होते, ज्ञानानी दुःख हरण होते, ज्ञानानी दुःख हरण होते. लक्षात घ्या, दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. प्रत्येकाने इथं संप्रदायाचा, जातीचा, धर्माचा, न अनंत महाराज या गुरुचा, न अमुक मनाच्या गुरुचा, शिष्याचा काही प्रश्न नाही आहे. प्रत्येक जीवाने दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मला माझ्या जीवनाचा निर्वाह करण्यासाठी, ज्या निर्वाहासाठी ज्या ज्या सुविधा लागते, आमच्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये ओवी दिले, तुम्हाला माहीतच आहे ती ओवी. लक्षात घ्या, जीवनाच्या आवश्यक गरजा पूर्ण, एक एक निर्वाहाचे साधन, त्या त्या साधनांचे समग्र ज्ञान, याचा अंतर्भाव असावा शिक्षणी. शालेय शिक्षण घ्या, धार्मिक शिक्षण घ्या, सामाजिक शिक्षण घ्या, आध्यात्मिक शिक्षण घ्या, कोणत्याही शिक्षणामध्ये या गोष्टीचा निर्वाह संबंध असला पाहिजे. कोणता? जीवनांच्या आवश्यक गरजा पूर्ण. आता तुम्ही 3 दिवसाचे भुकेने उपाशी आहेत, कीर्तन ऐकणं होईल का बाबाजी? शक्यच नाही. लक्षात घ्या, आधी प्रपंचची नाही साधिला, याचा परमार्थ वाया गेला. प्रपंचाला समजून घ्या. म्हणून दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या सगळ्यांनी. मग स्वर्गातला देव पाहू आपण, भेटेल तर, नाही तर काही त्याची काही गरज नाही. पोट भरल्यावर नाही का. आता दोन गोष्टी कोणत्या? आपल्या जीवन निर्वाहासाठी
आपल्या जीवनांच्या आवश्यक गरजा पूर्ण एक एक निर्वाहाचे साधन. जीवनाचे जे आवश्यक गरजा आहे, कोणत्या गरजा आवश्यक? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. 5 गोष्टी महत्त्वाच्या आहे भाऊजी. या 5 गोष्टी तुम्हाला प्राप्त करावं लागेल. देव नाही देणार. आरोग्य देव नाही देणार. संत अनंत महाराज आमचे गुरु होय, तर आमचं आरोग्य चांगलं ठेवल असा भ्रम काढून टाका. तुमच्या पोराबाळाला ताप जरा भाऊजी, आमच्या पोराचा ताप जाऊ द्या जी. गेलं वाया जी. अनंत महाराज ते काम नाही जी. तुम्ही ताप काऊन येऊ दिला जी. पोरगं तुमचं होणं जी. हां, तुमचे पोरं आम्ही ताप जाऊ द्या. ताप येऊ द्या असं तुम्ही. ताप काऊन आला? शरीरामध्ये काही जाऊ द्याल तर आजार होईल. मनामध्ये काही विचार जाऊ द्याल तर भानगडी होईल. जाऊ देताना विचार करा ना. मनामध्ये कोणती विचार जाऊ देऊ नका. प्रेमाचे विचार द्या, जाऊ द्या. सद्भावनेचे विचार जाऊ द्या. अरे पोथ्या पुराणं वाचू वाचू तर आयुष्य गेलं, पण तू ते कशासाठी वापरायचं हे महत्त्वाचं आम्ही कोणी लक्षातच घेतलं नाही. जीवन निर्वाहाचं जे एक एक साधन आहे ते अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे तुम्हाला तुमच्या मुलासाठी करावं लागेल. आणि करतच आहे तुम्ही. प्रत्यक्ष अनुभव घेताय ना. हेच प्राप्त ज्ञान झालं तुम्हाला. साधू संतांनी कोणतं प्राप्त ज्ञान दिलं? मुलं बाळ झाले, त्यांचं योग्य संगोपन करा, त्यांना शिक्षण द्या, त्यांना आपल्या नजरेखाली ठेवा, आपल्या संस्कारच्या क्षेत्राखाली मुलांना ठेवा. तुम्ही इथं दिल्लीला पोराला नका पाठवू. लक्षात घ्या, तुम्हाला पाहिजे असलेलं फळ मिळणार नाही. लक्षात घ्या. मगाच एखाद्याने प्रश्न केला, बाबाजी कोणते पण धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे काय? म्हणे. मी म्हटलं त्यानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे काय? म्हणजे काय होय ते पता नाही. काय होय ते काही पता नाही. फक्त धर्म, अर्थ, मोक्ष, काम म्हणजे 4 फल वय. ब्रह्मज्ञानी लोकांनी 4 फल मानले आहे ते. लक्षात घ्या. ब्रह्मज्ञानी लोक आणि पारज्ञानी लोक याच्यामध्ये अंतर कोणतं आहे? ब्रह्मज्ञानी लोकांचा भाव असा आहे की आम्हाला जे पाहिजे ते देणारी वस्तू बाहेर आहे कोणीतरी. त्याच्यासाठी कष्ट घ्यायचं काही काम नाही. त्याचं नाम घ्यायचं, त्याचं जप करायचं, त्याचं ध्यान करायचं, त्याचं स्मरण करायचं, तो सगळं देणारा आहे. त्याच्यासाठी सगळं आहे. ब्रह्मज्ञान. पारज्ञान काय म्हणते? त्याच्या हाती सगळं नाही आहे बापू. लक्षात घ्या. त्याच्या हाती नाही आहे. युक्ता प्रयुक्त असावे जीवन. 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 काय ते फूल ब्रह्मज्ञान. काय ते फूल ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान आना आना काय ते फूल ब्रह्मज्ञान. युक्ता प्रयुक्त असावे जीवन. युक्ता प्रयुक्त असावे जीवन. युक्ता प्रयुक्त असावे जीवन. युक्ता प्रयुक्त असावे जीवन. ब्रह्मज्ञानाचा आणि पारज्ञानाचा भेद एवढाच आहे. ज्ञानच होय ते, हे ज्ञानच होय. परंतु ते ज्ञान कसं आहे? त्या ज्ञानांच्या सिद्धांतांनी मनुष्य परावलंबी झाला.
ते त्या ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना एक आपले जीवन चालवणारी, जीवन जगवणारी, सुखदुःख देणारी वस्तू तरी दृश्य अदृश्य कुठेतरी